श्री स्वामी चरित्र अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगद्दार हरावया भुभार वार वार परमेश्वर नाना अवतार धरित असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्या उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन या ती गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सनिध पातले अजानुबाहू श्वासवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरियेले येऊन या भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गात असे श्री समर्थ. त्यावेळी बडले होते भूतळी उठवणिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्यास वेग जागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करूनी तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असतील नृप मंदिरात राजज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित प्रातकाळी उठून षटकर्मा ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. 16 आदी करून सेवेकरी बहुत जन त्याते सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करियैशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पय. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहून नाना एकटी योजून मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता. काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विशोधितले कानुल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करूनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगूनी बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे तैसे आज्ञा तयासी. एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निशे पूजा करणे उचित न करावी याची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातुनी वचलून पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट म्हणे एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान से बोलाय कोण. बाळप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती अजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट म्हणे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकुण्या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी श्रीमर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण तयांचे कपट न जाणावे अवश्य म्हणे. त्याचे दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंताने टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येते राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर दयापरती करतील येती दयाळ. तिसरे स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत. 12 गोड हा. श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु. नमस्कारम.